स्वामी राया आरती तुझो वाईतो पंचवाती पंचप्राण धूप आत्मा जाळितो वेद चतुरा गमयोग शास्त्रा षडदर्शनागिवसिता न कळे परात्मा तो केविमी मतिलवाल्प विवेकंशे वर्णीन सर्व विषया कुलकर्मशक्तु वर्णीन सर्व विषया कुलकर्मशक्तु सर्वाज्ञ श्री चक्रधर दंडवत। श्रीमद महावाक्य प्रवचन 16 अंतर्गत संपन्न होत असलेली ही मंगलमय सभा अशा या श्रीमद महावाक्य प्रवचन सोहळ्याचे प्रवाचक आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय परम पूजनीय आचार्य प्रवर श्री पोतीवाले मोठे बाबाजी, त्याचप्रमाणे दररोज ज्यांचं चिंतनित माध्यमातून या ठिकाणी सतत ज्ञानाचं दातृत्व करत असलेले आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय परम पूजनीय महंत श्री ज्यांच्या 2022 मध्ये आचार्य मालिका प्रवचन 16 आचार्य प्रवर बुलढाणा निवासी बाबाजी त्या ठिकाणी माझं सतत त्यांच्याशी सहवास राहायचं व मी त्यांच्या सहवासात राहायचो असे पूजनीय दादेराज बाबाजी, त्याचप्रमाणे ज्यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम संपन्न होत आहे असे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय रिद्धपुर निवासी वांदेशकर बाबाजी, त्याचप्रमाणे ज्यांच्या दररोज सकाळी पहाटे 5 वाजता ज्यांचं महावाक्य प्रवचन सोहळ्यावर चिंतन या माध्यमातून अनेकांना न्हावून नेण्याचं कार्य जे करत आहेत असे आदरणीय पूजनीय नितीन मुनिदादाजी बानकर, ज्यांचं सकाळी 10:30 ते 11:15 ज्यांचं श्रीमद भगवद्गीता या भगवद्गीतेच्या एका श्लोकावर मन मोकळ्यापणाने त्या एका सूत्राचे सारांश ते 1 तास चालवतात असे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय माझे सन्मित्र गोपाल दादाजी नागापूरकर, त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांचं या पोथीमध्ये सहवास आहे असे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय श्री दुर्धर मुनी दुर्धर बाबाजी व संपूर्ण या ठिकाणी जमलेले सर्व संत महंत भिक्षुक भाषणिक बाळ गोपाळांनो, दिवशी हेच रत्नपेटी माझे भजन रत्न गोमटे ईश्वरा अर्पणिया लोटी आनंदाची करावी असा हा आनंद सुवर्ण सोहळा या ठिकाणी हा संपन्न होत आहे। खरोखर हा सुवर्ण आहे, हा एखाद्या सोन्यासारखा आहे। जसं एखाद्या लोखंडाला परिश लागतो आणि तो सोनं होऊन जातो, त्याप्रमाणे या महावाक्य श्रीमद महावाक्य प्रवचनाने आपलं सोनं होणं हे निश्चित आहे। कारण महावाक्य म्हटलं की हे सर्वांचं सारांश आहे।
बंधूंनो, प्रवचन अनेक होतात, पोथ्या अनेक होतात, आचार मार्केवर होतात, विचार मार्केवर होतात, वचन संबंधावर होतात, लक्षण संबंधावर होतात, पण याही वेगळा, यांच्याही पलीकडचा वेगळा जर म्हटलं तर महावाक्य आहे. आणि ते महावाक्य म्हणजे एक आपलं सोनं करणार आहे. आणि या ठिकाणी आज आपण श्रीमद महावाक्याच्या ठिकाणी या ठिकाणी आपण जमलेले आहोत. बंधूंनो, प्रत्येक वेळेस आपण काय करतो, आचार करत असताना, आपण घोकत असताना शेवटचा सूत्र आपण घोकत असतो. खास करून वासनिक शेवटचा आपण सूत्र आपण घोकत असतो आणि त्या शेवटच्या सूत्राकडे आपण लक्ष देत असतो. पण खरा मुळातला आपण आपला इतिहास कधी आपण शोधत नाही. खरा महानुभावाचा इतिहास आपण कधी शोधत नाही. ज्या इतिहासाची आपल्याला गरज आहे, जे आपण कधीही आपण काय करतो, पहिल्या वर्गाचा अभ्यासक्रम सोडून देतो आणि डायरेक्ट कुठे उड्या मारतो, आपण 10व्या वर्गाच्या अभ्यासक्रमावर उड्या मारतो. हे नव्हे. स्वामींनी शेवटच्या सूत्रामध्ये सांगितलंय, मेडिया दितले, मोडिया दितले, शिवनिया दितले, रुंबनिया दितले, मा हे तर एक जन्ममध्ये जो मग काय होईल ते पाहिजे. हा शेवटचा सूत्र आहे. या सूत्राकडे आपण लक्ष देतो, या सूत्राकडे आपण लवकर जातो. पण सूत्र जे महत्वाचं आहे, जे पहिल्या क्रमांकाचा सूत्र आहे, त्याच्याकडे आपलं कधीच लक्ष नसतं. मेडिया जन्म दिले म्हणजे मेडिया म्हणजे कोण? मेडिया म्हणजे पत्नी. अहो, जन्म दिला ना, पण तिथून निघणं हे सोपं आहे का? आहे का सोपं? तुम्हाला वाटते का सोपं आहे तिथून निघणं? नाही. आपण शेवटकडे जातो. शेवटाकडे जाण्यापेक्षा अगोदर आपण इकडे सांगायचं. कारण मेडिया म्हणजे पत्नी आहे, पत्नीला आपण जन्म घातलेला आहे, पण तो आपल्या महत्वाचा नाही. महत्वाचा पहिल्या वचनाचा सूत्र आहे. आणि पहिलं सूत्र म्हणजे स्वामीने सांगितलंय. सूत्रपाठ कधी उघडला का तुम्ही? ज्यांनी सूत्रपाठ जर उघडलं असेल तर त्या पहिल्या सूत्रात पहिलं सूत्र तुम्हाला आढळेल. आणि ते म्हणजे पहिलं सूत्र म्हणजे काय? सृष्टी मध्ये कवणे करणे, मुंची जेना एके परमेश्वर विन, तोची परमेश्वर निर्यो निराकार असे, परी कृपा असे, सावेऊ साकारू होय अवतरे आपले सनिधान दे, ते दास्य मोचक. शेवटी काय सांगितलं? पहिल्या सूत्रामध्ये शेवटी काय सांगितलं? दास्य सांगितलं. जे सर्वभक्तांसाठी जे महत्वाचं आहे ते म्हणजे दास्य आहे. त्या दास्याकडे कधीच लक्ष नसतं. हे कोणाला सांगितलं? माहीमभट्टांना सांगितलं. माहीमभट्टांना सांगितलं दास्य मोचक. बंधूंनो, महाराष्ट्राचा राजा रामदेव, त्याला प्रश्न पडला होता आणि त्याच्या प्रश्नाचं तो उत्तर मागत होता, अनेकांना मागत होता, अनेकांना शोधण्याचा त्याने प्रयत्न केला, पण त्याच्या प्रश्नाचं उत्तर कोणीही देत नव्हतं. कोणीही देत नव्हतं. प्रत्येक वेळेस तो विचार करायचा, माझ्या प्रश्नाचं उत्तर देणारं कोण आहे? शेवटी त्याला कोणीही सापडलेलं नाही. शेवटी कोणीही सापडलं नाही. आणि त्यानंतर शेवटी त्या रामदेवाने विचार केला की म्हणे आपल्या प्रश्नाचं जर कोणी उत्तर देत नसेल तर आपण एक काम करू, आपण या चिठ्ठीवर हा प्रश्न लिहू. आणि प्रश्न लिहिल्याच्या नंतर तो प्रश्न आपण त्या ठिकाणी एका चौकामध्ये, तुमच्या भाषेमध्ये एका चौकामध्ये आपण एक फळी लिहू आणि त्या ठिकाणी ते कागदाची पुंगळी करू, त्या प्रश्नाची पुंगळी करू आणि ती पुंगळी एका ठिकाणी बांधू. आणि बांधल्याच्या नंतर त्याच्या खाली आपण लिहायचं की या प्रश्नाचं जो कोणी उत्तर देईल त्याला मी 300, 350 असू मी देणार. आणि माहीमभट्टाला सुद्धा श्री प्रभुबाबांना वस्त्र व्हायचं होतं. श्री प्रभुबाबांना रेशमी वस्त्र व्हायचे होते. आणि माहीमभट्ट त्या क्षणी तिथून जात होते, तिथून ते प्रवास करत होते आणि त्या चौकामध्ये त्यांनी ती फळी वाचली की म्हणे या प्रश्नाचं उत्तर जो कोणी देईल त्याला मी 300 आसू देईन. म्हणून त्यावेळेस माहीमभट्ट म्हणतात, मला तर पैशांची गरज आहे, मला तर 350 आसूंची मला गरज आहे, मग मी काय करायचं? आपण या प्रश्नाचं उत्तर सोडवू.
म्हणून माहीमभट्ट त्या फळीजवळ गेले. ती पुंगळी बांधलेली होती, ती पुंगळी सोडली आणि सोडल्याच्या नंतर त्या प्रश्नाचं उत्तर आता देणार. एवढ्यात सगळे ब्राह्मण लोक आले. सगळे ब्राह्मण लोक त्या ठिकाणी जमा झाले. सगळे ब्राह्मण जमा झाल्याच्या नंतर त्यांना म्हणू लागले, अहो तुम्ही कस काय सोडली? तुम्ही कोण आहात? तुम्ही हे पुंगळी कस काय सोडली? तुम्हाला अधिकार कोणी दिला? तुम्ही ब्राह्मण नाहीत, तुमच्या डोक्यावर केस नाही, तुमच्याजवळ जानवं नाही, तुम्हाला अधिकार कोणी दिला? तुम्हाला अधिकार कोणी दिला? त्यावेळेस माहीमभट्ट सगळ्या ब्राह्मणांना म्हणतात, माझ्या डोक्यावर केस नाही हे ठीक आहे, माझ्या डोक्यावर चुटी नाही हे ठीक आहे, माझ्याजवळ जानवं नाहीये ही पण ठीक आहे, पण नेमकी तुम्हाला चर्चा कोणाशी करायची आहे? तुम्हाला चर्चा कोणाशी करायची आहे? केस जर म्हटले तर वेशीला सुद्धा असतात. अहो तुम्ही वेशीशी चर्चा कराल? जानवं जर म्हटलं तर गुरुवाला बी जानवं आहे, तुम्ही गुरुवाशी चर्चा कराल? नाही ना. मी माहीमभट्ट आहे. मी कोण आहे? माहीमभट्ट आहे. माझं नाव माहीमभट्ट आहे. ज्यावेळेस माहीमभट्टाचं नाव ऐकलं त्यावेळेस सगळे ब्राह्मण लोक पळायला लागले. म्हणे हा काही साधारण पुरुष नाही. आणि खरंच नव्हता. माहीमभट्ट हे साधारण पुरुष नव्हते. अहो त्यांनी षडशास्त्र संपन्न होते. षडशास्त्र संपन्न करून जे एक ग्रंथ होतं, जे प्रभाकर शास्त्र, हे महाराष्ट्रामध्ये शिकवायचे नाही, तर हे शास्त्र त्या तेलंगणामध्ये शिकवायचे. आणि तेलंगणामध्ये गेल्याच्या नंतर तिथं सुद्धा परीक्षा द्यावा लागायची. त्यावेळेस हे प्रभाकर शास्त्र शिकवायचे. ज्याप्रमाणे आपण एखाद्या कॉलेजला ऍडमिशन केलं, एखादी डॉक्टरकी केली, तर डॉक्टरकीसाठी आपल्याला काहीतरी करावं लागतं ना. काय करावं लागतं? ते काहीतरी म्हणतात, मला येत नाही. सीएटी करावं लागते की नाही? आणि त्याच्यानंतर ते केल्याच्या नंतर तेव्हा कुठे जाऊन डॉक्टर होतो. त्याचप्रमाणे प्रभाकर शास्त्र जर शिकायचं असलं ना, तर माहीमभट्टाला त्या ठिकाणी तेलंगणामध्ये गेल्याच्या नंतर तिथे परीक्षा द्यावं लागायची. परीक्षामध्ये अशी होती की एक देवतेचं मंदिर होतं आणि ते देवतेचं मंदिर असताना त्या देवतेचं मंदिराचं दारवंट जे आहे ते एकदम छोटस होतं. एकदम छोटस दारवंट होतं. आणि त्या दारवंटातून जो बाहेर आहे, जो ते प्रभाकर शास्त्र शिकणार आहे, त्याच्या हातात विळा द्यायचा आणि तो विळा घेऊन त्या मूर्तीला समर्पित करायचं. म्हणजे त्या दारवंटातून जायचं, पण ते दारवंटाला आपलं शरीर लागता कामा नको. कुठेही त्या दारवंटाला स्पर्श झाला पाहिजे नाही. जर झालं तर काय व्हायचं? लगेच तो नापास व्हायचा. माहीमभट्टांनी विळा घेतला, सरळ घुसले माहीमभट्ट, न लागता गेले. आणि गेल्याच्या नंतर माहीमभट्टांनी त्या मूर्तीला दंडवत केलं आणि लगेच जसे गेले तसेच परत वापस आले. तेव्हा त्यांनी प्रभाकर शास्त्र शिकलं. आणि हे प्रभाकर शास्त्र शिकून ते या ठिकाणी आले. एवढे शास्त्र संपन्न होते माहीमभट्ट. आणि माहीमभट्टाची चर्चा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींसोबत झाली. स्वामींसोबत चर्चा झाली. ज्यावेळेस स्वामींकडे आले त्यावेळेस स्वामींकडे आल्याच्या नंतर काही कसे उभे राहिले, दंड सुद्धा केला नाही. अहो उभे राहिले, नतमस्तक झाले नाही. माहीमभट्ट असे फक्त दंडोच जरी केला असेल तर असे मानेने केला, असा अहंकार होणारा माणूस. शास्त्र घोकणं हे महत्वाचं आहे. शास्त्र घोकलं तर त्याचं आचरण करणं हे महत्वाचं आहे. बरेचसे लोक बघतो आपण, अनेकांना आपण शिकवत बसतो, 2च सूत्र येतात आणि 2 सूत्र आल्याच्या नंतर आपण अनेकांना विचारतो, म्हणे मला काय शिकवतो, मला तर भरपूर काही आलेलं आहे. हे पण असेही आपण आहोत. समाजामध्ये असेही लोक आहेत. गुह्यते किमम शास्त्र म्हटलेलं आहे. म्हणजे शास्त्र कसं आहे? गुह्यते आहे. त्याच्या जेवढ्या तुम्ही खोलात जाल ना, तेवढं तुम्हाला कळण्याचा प्रयत्न होईल. आणि जेवढं तुम्हाला कळेल तेवढं तुम्ही मधुर व्हाल. जेवढे तुम्हाला कळेल तेवढे तुम्ही सात्विक व्हाल. जेवढे तुम्हाला कळेल तेवढे तुम्ही सुंदर व्हाल. जेवढे तुम्हाला कळेल तेवढे तुमचं जीवन निर्मळ होईल. हे महत्वाचं आहे.
कारण सुंदरमय जीवन जर करायचं असलं तर त्याला शरण जावं लागतं, आणि शरण जर गेलं तर त्याचं महत्व आपल्याला कळायला लागतं. माहीमभट्टांना हे झालं नव्हतं. माहीमभट्टांना हे झालं नव्हतं. माहीमभट्टांना फक्त चर्चा करायची असती, आणि स्वामींची चर्चा करायला लागले. स्वामींनी चर्चा केली. स्वामींनी चर्चा केली, आणि चर्चा केल्याच्या नंतर स्वामी माहीमभट्टाला बोलू दिलं, आणि माहीमभट्टाला फक्त एकच प्रश्न मांडला. माहीमभट्टाला फक्त एकच प्रश्न मांडला. म्हणे, अत्यंत संस्कृती छेदू ऐसे काही आपण प्रतीती आहात? असं काही या भवसागरातून तारुण्याचा असा काही उपाय जाणता? अत्यंत संस्कृती छेदू ऐसे काही उपाय जाणा तुम्ही? काही जाणता का? त्यावेळेस माहीमभट्ट म्हणतात, जीजी नाही. माहीमभट्ट म्हणतात, जीजी नाही, मी जाणत नाही. माहीमभट्ट पराभूत होतात. माहीमभट्ट पराभूत झाले. माहीमभट्टाचा अहंकार तिथे नाहीसा झाला. माहीमभट्ट खचले, आणि माहीमभट्ट स्वामींना म्हणतात, जीजी मज काही उपाय सांगा. या भवसागरातून काहीतरी उपाय सांगा मला, की याच्यातून तारुण्यातून मला काही तारण्याचा असा उपाय आहे. स्वामी म्हणतात, हो ना, आमच्याजवळ आहे. आणि त्यावेळेस माहीमभट्टाला सर्वप्रथम स्वामी पूर्वी निरूपण करतात. सृष्टीमध्ये, म्हणजे या सृष्टीमध्ये कुठल्याही प्रकाराने, कुठल्याही औषधीने, कुठल्याही मेडिसिनने तुमचं सार्थक होणार नाही. दवाखान्यात जरी गेले तरी मेडिसिन घेतली तरी ते कायमस्वरूपी टिकते का? नाही. एखादी पेनची साई जरी घेतली तर त्या पेनची साई सुद्धा आपली काय होते? संपून जाते. ही सुद्धा नाही. म्हणजे याच्यापासून काहीतरी साधन आहे का? आहे का सृष्टीमध्ये? म्हणजे या सृष्टीमध्ये कुठलीही औषधी नाही की जे तुम्हाला या तारुण्यातून तारून घेईल. मग जी आहे काय सृष्टीमध्ये? कवने करणे मुंची जेना एके परमेश्वर विन. स्वामी काय म्हणतात? एके परमेश्वरा वांचून दुसरं कोणीही तुम्हाला तुमचा उद्धार होणार नाही. फक्त एकमेव असा परमेश्वर आहे, एकमेव असा साधन आहे की त्या साधनाने तुमचं मुंचन होईल, त्या साधनाने तुमचं सार्थक होईल. हे म्हणतात स्वामी, एके परमेश्वरा वांचून. महत्वाचा आहे, एक एक शब्द महत्वाचा आहे. आपण शेवटच्या वचनाकडे जाणं हे चुकीचं आहे. एके परमेश्वरीन तोची परमेश्वर निर्व्यय आहे. कसा काय? निर्व्यय आहे, निराकार आहे. त्याला कुठला रंग नाही, त्याला कुठला भाव नाही, त्याला कुठला आकार नाही. त्याला काय आहे? तो साकार आहे. तो साकार होतो. तो साकार होतो. कोणाप्रती साकार होतो? जीवाप्रती. सावेव साकार आहे. अवतरतो म्हणजे वरून खाली येतो, अवतार घेतो. कोणाप्रती? जीवासाठी घेतो ना हो. अहो तो दयाळू आहे, या जीवासाठी घेतो. तो वरून तुमच्यासाठी खाली येतो, तुमचा उद्धार करतो. एवढं काही करतो, पण तरीही आपण जाणत नाही. एखादी तब्येत जर खराब झाली ना, तर आपली तब्येत जर सुधरत नसली, मेडिसिन करतो, देवधर्म करतो. पण देवधर्म जरी केला ना तरी आपल्याला विश्वास नसतो माझ्या देवावर. माझा देव कधीही मला सहाय्य करेल, हा विश्वास आपल्यामध्ये नसतो. हा विश्वास आपल्यामध्ये नसतो. अहो पण त्याचं किती भाग्य आहे आपलं की आपल्यासाठी तो परमेश्वर काय करतो? या सृष्टीमध्ये अवतार घेतो. पण आपलं त्याच्यावर भाव नसतो. कवी म्हणतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम हरपावे. साने गुरुजी म्हणतात. का बरं म्हणतात? कारण की जगाला जर प्रेरणा देणारा असेल, जगाला जर प्रेरणा शिकवणारा असेल, जगाला जर सुंदरमय करणारा जर असेल, जगाला जर हिऱ्यासारखं मोतीसारखं करणारा जर असेल तर तो महानुभाव संप्रदाय आहे. हे लिहून घ्या कोऱ्या कागदावर. जगावर जर सुंदरमय करणारा असेल तर तो महानुभाव आहे. आणि तो महानुभाव तळागाळापर्यंत जाणारा व्यक्ती आहे. अरे कुठलाही ब्राह्मण येऊ द्या, कुठलेही धर्म येऊ द्या, कुठलेही पंडित येऊ द्या, तरी त्या प्रत्येक
उत्तराचं, प्रत्येक प्रश्नाचं सारांश जर असेल तर ते महानुभावांमध्ये आहे, महत्व आहे. म्हणून तो परमेश्वर अवतारतो, अवतरण घेतो, आपला सन्निधान देतो, म्हणजे आपली जवळीक देतो. बघा ना किती दयाळू आहे तो. अरे आपली जवळीक देतो. एखादी आपला नातेवाईक जरी असला ना तरी तो सुद्धा जवळीक देत नाही. एखाद्यासोबत तुमचा क्रॉस जरी झाला ना तरी तो सुद्धा तुम्हाला जवळ घेत नाही. तुमचा स्वतःची संतती जरी असेल ना हो तरी सुद्धा ते सुद्धा तुम्हाला जवळीक घेत नाही ज्यावेळेस तुमचं म्हातारपण येतो. येतो का? जवळ येतो. अरे जी संपत्ती आपण कमवली आहे ती संपत्ती सुद्धा आपल्याला जवळ घेत नाही. आहे काय आपलं? काही आहे का आपलं? आहे काहीतरी सोनं बनण्याचा पर्याय? आहे काही एखादी परीश की जो आपल्याला सोनं करेल? नाही हो. परमेश्वरच एक परीश आहे. परमेश्वरच एक परीश आहे की तो आपल्याला जवळ घेतो आणि तो आपलं सोनं करतो. जर म्हटलं तर परमेश्वर हा सन्निधान दे, ते दास्य ते मोचक. ते दास्य ते मोचक म्हणजे आपलं दास्य जर करणारा व्यक्ती असेल, आपल्याला जर दास्य जरी करायची असतील तर आपण एखाद्या संपत्तीची दास्य करतो, एखाद्या प्रॉपर्टीची दास्य करतो, एखाद्या मुलाचे दास्य करतो, आपल्या नातेवाईकांचे दास्य करतो, आपले जर बहीण असेल तिचे दास्य करतो. एवढं नाही, पैसा जर कमवायचा असला तर एखाद्याची गुलामगिरी सुद्धा आपण करतो. नाही ना हो, हे दास्य नाही आहे. मंदिरात जातो आपण, बघा मंदिरात जातो, मंदिरात गेल्याच्या नंतर फटक्यात आपण देवावर डोकं ठेवतो. हे दास्य नाही, हे दास्य नाही आहे. डोक्यावर ठेवलं, दंडोत घातले, दास्य नाही. एखाद्या बाबांची देवपूजा सुटली आहे, देवपूजा सुटल्याच्या नंतर एका रांगेमध्ये आपण बसतो आणि बसल्याच्या नंतर रांगेमध्ये आपण त्या प्रसादावर डोकं घासतो. दास्य नाही, हे दास्य नाही. दास्य जर करायचं असलं ना, दास्य या शब्दाची व्याख्या माहिती नाही ना. दास्य हे दास्य नाही आहेत. माहिमभट्टांना विचारा दास्य. दास्य जर विचारायचे असतील ना तर माहिमभट्टांना विचारा. प्रख्यात पंडित माणूस आहे. धनदाट संपत्ती आहे. एका राज्याचा राजा असल्यासारखा तो माहिमभट्ट आहे. त्याला दास्य विचारा. बघा तो दास्य काय करतो. ज्यावेळेस त्याला धर्म कळतो त्यावेळेस तो दास्य काय करतो बघा. माहित आहे का तुम्हाला? आपण थोडे रिद्धपूरकडे जाऊयात. रिद्धपूर या प्रांतामध्ये गेल्याच्या नंतर माहिमभट्ट श्री बाबांच्या सन्निधानामध्ये असतात आणि सन्निधानामध्ये असताना माहिमभट्टाला कळतं की माझं सार्थक कशाने होईल. त्यावेळेस माहिमभट्ट व्यापार मागतात. म्हणे जीजी मला काहीतरी व्यापार द्या. आता आपण व्यापार जर मागितला तर आपण जर श्रीमंत असलो तर एखाद्याला म्हणतो नाही नाही मला एखादी चांगला व्यापार द्या, एखादी सुंदर द्या, एखाद्या हिशोबाचा व्यापार द्या, एखाद्या चांगलं सेवा करण्याचा मला द्या, माझ्याशी भेट होत असेल त्यांना समजवण्याचा व्यापार द्या. एखाद्याला म्हणतो एखादी काहीतरी मला पाय पुसण्याचा व्यापार द्या. पण माहिमभट्ट काय मागतात बघा ना. श्रीमंत आहे तो, सगळं संपत्ती आहे, सगळी वस्तू त्याच्याजवळ आहे, सगळ्यांनी गुणांनी सामावलेला आहे. पण माहिमभट्ट काय मागतो बघा. अरे जर माहिमभट्ट जर मागत असेल ना तर चुलीची राख काढण्याचा व्यापार मागतो. कशाचा मागतो? चुलीची राख काढण्याचा. बघा ना, चुलीची राख कोण काढतो हो? चुलीची राख काढणं हे सुद्धा आपल्याला कळत नाही. एखाद्या श्रीमंताला जरी म्हटलं ना, आपल्या घरी जरी आपण आपल्या पत्नीने जर सांगितलं की अहो ते चूल पडली आहे, त्या ठिकाणी चुलीची राख पडली आहे, ती राख जरी काढा ना तरी तो काय म्हणतो, अहो मी एवढा श्रीमंत आहे, एखादी नौकर ठेवू ना, तू काढ ना, त्या नौकराच्या हाताने काढ. पण तो श्रीमंत काय म्हणतो, मला चुलीची राख काढण्याचा व्यापार द्या. हे दास्य आहे, हे दास्य आहेत. म्हणून बंधूंनो, जर शास्त्र घोकणं आणि ते घोकल्याच्या नंतर त्याचं महत्व आपल्याला कळायला पाहिजे.
एकदाचा प्रसंग आहे. भट्टोबास आणि पंडितबास. भट्टोबासांनी पंडितबासाला उद्धरण प्रकरण हा घोकवत होते. उद्धरण प्रकरण घोकत असताना पंडितबास आणि भट्टोबास हे दोघही अटनादिक्रमे निघाले. अटनादिक्रमे निघत असताना पंडितबासांना शंका पडली. एक सूत्र त्यांना आठवत नव्हतं. एक सूत्र त्यांना आठवत नव्हतं. त्यावेळेस पंडितबास भट्टोबासांना विचारतात, जीजी याचा सारांश मला सांगा ना, मी एक वचन विसरलो. त्यावेळेस भट्टोबास म्हणतात हे आठा हाटा चौहाटा न बोलावे. स्वामींनी सूत्र सांगितलेलं आहे. काय सांगितलंय? हाटा चौहाटा. एखाद्या चौकात जातो, एखादी चालताना आपण जातो, एखादी फिरताना आपण ते शास्त्र वाचत असतो. आजकाल व्हॉट्सअप चालू आहे, व्हॉट्सअपवर आपण बघतो, ते कुठेही वाचतो. त्याच्यानंतर व्हॉट्सअपवर जर गेलं, संध्याकाळी आपण बिछाण्यावर झोपतो, तंगडे वर करतो आणि ते शास्त्र आपण वाचत असतो. हे नाही ना, ही अविधी आहे. वाचा, तुम्ही व्हॉट्सअपवर वाचा. वाचू नका हे माझं म्हणणं नाही, पण त्याला वाचण्याची पद्धत आपल्याला कळायला पाहिजे. त्याला वाचण्याची पद्धत हे आपल्याला कळायला पाहिजे. चालताना आपण एखाद्याला पटक्यात बोलून बसतो, नाही ना हो, हे नाही आहे. ज्ञानीपुरुष एवढे महान असे ह्या ज्या पोत्या करतात, कशासाठी करतात? की यांना प्रत्येक गोष्ट, छोटी छोटी गोष्ट ही कळावी, म्हणून याकरता हे पोत्याचं आयोजन असते. पंडितबास प्रश्न करतात आणि पंडितबासांना भट्टोबास म्हणतात, हे प्रश्न इथं आपण चालत आहोत, या ठिकाणी मी तुला सांगणार नाही. आपण एखाद्या झाडाखाली जाऊ, त्या ठिकाणी एखाद्या झाडाखाली जाऊन बसू आणि तिथे मी तुला सांगतो. मी तुला तिथे सांगतो. निघाले, चालले, समोर गेले, झाड दिसला. त्या झाडाखाली काही ब्राह्मण लोक बसले होते. भट्टोबास आणि पंडितबास हे दोघही तिथं बसले. पंडितबास भट्टोबास दोघही बसले. त्या ठिकाणी ब्राह्मणांची चर्चा चालू होती. ब्राह्मणांची चर्चा खूप रंगली आणि ती चर्चा खूप रंगली आणि त्या चर्चेमधून एकच सूत्र बाहेर निघत होतं, यत् क्रियते तत्कर्म. सूत्र काय आहे? उद्धरणातलं यत् क्रियते तत्कर्म या शब्दावर सारांश चालू होतं. भट्टोबास म्हणतात, तुम्ही जे प्रश्न विचारलात ना, तो प्रश्न जर असेल तर हा आहे, यत् क्रियते तत्कर्म. म्हणून यत् क्रियते तत्कर्म म्हणजे जे कर्म आहेत ते यत् क्रिया आहे. ते काय आहे? फिरणे, चालणे, बोलणे, हसणे हे यत् क्रिया आहे. हे आहे का? नाही. त्यावेळेस पंडित बासांना कळतं, फिरायचं जरी असेल ना तर पदयात्रेकरूंना विचारा, फिरणं हे त्यांना माहित असतं. एखाद्या ठिकाणी बोलायचं असेल ना तर बोलणं जर विचारायचं असेल तर भट्टोबासांना विचारा. फिरणं हे पदयात्रेकरूंना विचारा, कारण की ते अटनादिक्रमे फिरतात. फिरणं जर विचारायचं असेल तर जे अटन विजन भिक्षा भोजन करतात त्यांना विचारा. फिरणं हे ते सांगतील तुम्हाला. अहो, आपण
एखाद्या ठिकाणी फिरायला जातो, एखाद्या ठिकाणी आपण एखाद्या गार्डनला जातो, एखादी पर्यटन क्षेत्र असेल तिथं जातो, पण स्थानावर आपण कधीच जात नाही. हे येत क्रियेत येतात कर्म, हे कर्म नाही. हे कर्म आहेत का? नाही. कर्म काय आहेत? चांगले कर्म. चांगले कर्म जर करायचे असतील तर कर्म म्हणजे काय हे आपल्याला कळायला पाहिजे. परमेश्वराचं दास्य करणे हे आपलं आहे. परमेश्वराच्या स्थानाला जाणे हे आपलं महत्व आहे. एखाद्याला वेदाला बोधाला लावणं हे आपलं काम आहे. हे कर्म चांगले आहे. त्यावेळेस पंडित बसांना परमेश्वर कळणं हे महत्वाचं आहे. परमेश्वराला प्राप्त करणं हे आपल्यावर आहे, पण आपण त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न आपण करत नाही. एकदाची कथा आहे. एक व्यक्ती असतो, एका राज्याचा तो राजा असतो. त्याच्याजवळ खूप काही संपत्ती असते, सगळं काही असते. तो म्हणतो आता मला हे सगळं दान करायचं आहे. आता हे मला सगळं दान करायचं आहे. माझ्याजवळ संतती नाही, माझी पत्नी नाही, कोणी नाही. एवढं मोठं राज्य माझ्याजवळ आहे. हे राज्य काय करणार आहे? म्हणून त्यावेळेस त्याला प्रश्न पडतो आणि तो एक प्रश्न लिहितो, गणित लिहितो. काय लिहितो? गणित लिहितो. आणि तो गणित सोप्या भाषेमध्ये लिहितो आणि त्या गणिताचं उत्तर जो कोणी देईल ते उत्तरही त्याला सापडतं. मग शेवटी तो आव्हान करतो की हे आपल्याला सगळं दान करायचं आहे. म्हणून त्या राज्यामध्ये जे काही आहे, सोनं आहे, चांदी आहे, हिरे आहेत, मोती आहेत, द्रव्य आहे, चांदीची नाणी आहेत, काही साहित्य आहे, हे सगळं साहित्य आपल्याला काय करायचं आहे? दान करायचं आहे. म्हणून तो आव्हान करतो, एक दौंडी पिटतो, दौंडी करतो आणि ते दौंडी करून त्या दौंडीमध्ये सांगायला लावतो की सगळं या राज्यातील सगळे लोकांना सूचना आहे की राजांनी तुम्हाला सांगितलं आहे ज्यालाही ज्या वस्तूची गरज असेल ते वस्तू त्यांनी आपल्या मनाने घेऊन जाणे. प्रत्येक आव्हान करतो. सगळी संख्या अशी सगळे लोक जमले. सगळे लोक जमल्याच्या नंतर सगळी पब्लिक आली. आल्याच्या नंतर प्रत्येक व्यक्ती ज्याला जे वाटेल ते घेऊ लागलं, ज्याला जे वाटेल ते घेऊ लागलं. कोणी सोनं घेतं, कोणी चांदी घेतं, कोणी घगारा घेतं, कोणी त्या संपत्तीचे कागद घेतो, कोणी काही घेतो आणि प्रत्येक व्यक्ती कोणी हिरे घेतो. आणि त्या गर्दीतून एक व्यक्ती चालत येतो. छोटस व्यक्ती आहे तो, त्याला काही कळत नाही, त्याला बुद्धीही नाही, अज्ञान आहे तो. आणि ती चालत येते. त्या गर्दीतून ती जागा बघत येते. त्या गर्दीतून ती रस्ता काढते, त्या गर्दीतून ती वाट काढते आणि ती वाट काढल्याच्या नंतर त्या वाटेतून ती आपला प्रवास चालू करते. करा ना हो, प्रवास करा. फिरणं हे बघा, तुमचं लक्ष तसं पाहिजे. माहित आहे का, स्वामींनी डोंबाळ्याचा दृष्टांत सांगितलाय. लक्षात असेल कधी. तिचं लक्ष बघा कसं आहे. डोंबाळे म्हणजे तुम्हाला कळत असेल किंवा तुमच्या भाषेमध्ये सांगतो, गारवडी लोक जे चौकांमध्ये काय करतात? खेळ करतात. अनेक खेळ असतात त्याच्यामध्ये. एक रिंग असतो, त्या रिंगातून सुद्धा ते खाली आपण असे पोकतात. ज्या वस्तूतून जे ते गोल आकार असतो त्याच्यातून माणूस जाऊ शकत नाही तशा ठिकाणून ते जातात. दुसरा एक खेळ असतो म्हणजे दोन खांब असतात, दोन्ही खांब बांधलेले असतात आणि ते दोन खांब म्हणजे काय, असं एक तिकडचं आणि एक इकडचं. हे दोन खांब असतात. त्या दोन खांबावरून त्या दोन खांबाला दोरी बांधलेली असते आणि ते दोरी बांधल्याच्या नंतर तिच्यावर एक मुलगी, ती आपली मुलगी ती उभी करतात आणि त्याच्या हातामध्ये काठी देतात. का बरं? कारण तिचा बॅलेन्स इकडे तिकडे होऊ नये. तिचा बॅलेन्स इकडे तिकडे होऊ नये. ते दोन टोक आहेत, ते दोन टोक आहेत जे तिच्या हातामध्ये आहेत आणि दोन टोक हे खाली रोवलेले आहेत.
ते 2 टोक आहेत, दिलेले आहेत. तिचा प्रवास चालू होतो. तिचा प्रवास चालू होतो. त्या प्रवासामध्ये ती काय करते, तिचं लक्ष फक्त एकच असतो की या टोकापासून तर त्या टोकापर्यंत जाणे, हा माझा प्रवास आहे, हा माझा प्रवास आहे. म्हणून ते आपलं चित्त जे आहे ते कुठं असते, तिचं त्याच्याकडे असते. बंधूंनो, हे 4 टोक आहेत. हे 4 टोक म्हणजे काय आहेत? त्या 4 टोकाला समावेश केलेला आहे. तिने आपल्या जीवनाचं सार्थक करणारे हे 4 टोक आहेत. आणि ते 4 टोक म्हणजे काय? परमेश्वराने साधन सांगितले आहेत. काय सांगितले आहेत? साधन सांगितले आहेत. स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनी, हे साधन आहेत. अहो, हे साधन आहेत. हे साधन आपल्यासाठी सांगितले आहेत. हे साधन आपल्या जीवाचं सार्थक करणारे आहेत. कारण हे साधक आपल्याला निर्मळ करणारे आहेत. हे साधक जसे आपण आंघोळ करतो, साबण लावून आंघोळ करतो आणि त्या आंघोळ केल्याच्या नंतर आपल्याला एकदम स्वच्छ वाटते, ते स्वच्छ करणारं हे शरीराचं ते आहे, ते साधन आहे. ते तुम्हाला घडोघडी घडवतात, पावलोपावली तुम्हाला सूचना देतात. अहो, जिथं चुकत असेल ना, एखादी काटा जरी उठला असेल तर त्या काट्याला काढण्याची क्षमता जर असेल तर त्या साधनांमध्ये आहे. हे साधन आहेत. हे 4 टोक सांगितले आहेत. फिरणं माहिती पाहिजे. अहो, आहेत ना, बऱ्याच गोष्टी आहेत या संसारामध्ये, अनेक गोष्टी आहेत, पण फिरणं हे कळता आल्या पाहिजे. आणि त्या बघा, संपूर्ण लोक आले, फिरले आणि त्याच्यानंतर त्या सगळ्यांच्या मधून वाट काढली. आणि ती वाट म्हणजे काय काढली? ती बघा, ती मुलगी चालत चालत आली आणि चालत चालत आल्याच्या नंतर तिनं कुठल्याही संपत्तीला हात लावला नाही, कुठल्याही वस्तूला हात लावला नाही, कुठल्याही सोन्या नाण्याला हात लावला नाही, पैशाकडे गेली नाही, कोणत्या व्यक्तीला स्पर्श केला नाही. आणि ती मधून फक्त तो जो राजा बसला होता त्या राजाला तिने स्पर्श केला. त्या राजाला तिने स्पर्श केला. आणि जसा स्पर्श केला त्यावेळेस राजाने म्हटलं, सर्वांना लोकांना आवाहन केलं, अहो थांबा. काय म्हटलं? थांबा आता. त्यावेळेस राजाने का बरं थांबवलं? लोकांना शंका पडली. म्हणजे यांनी तर आवाहन केलं, सगळं काही केलं, सगळं बोलले, ज्याला जे वाटेल ते घेऊन जा. त्यावेळेस तो राजा म्हणतो, सगळ्यांनी आपापली वस्तू निवडली, पण एकमेव ही मुलगी जी आहे ना, हिने फक्त मला निवडलं, हिने फक्त मला निवडलं. अहो, साधन तेच सांगतात, अहो परमेश्वराला निवडा. आपण निवडत नाही हो, परमेश्वराला निवडणं हे करतात. अरे, जर शोधायचं असेल ना तर त्या परमेश्वराला शोधा ना. अहो, जो आपल्या सार्थक करणार आहे, जो आपल्याला या उद्धार करणार आहे, जो करता करविता आहे, त्याला आपण शोधत नाही हो, त्याला शोधा ना. शोधणं जर पाहिजे असेल ना अजून तर आचार्यांना विचारा. शोधणं जर बघायचं असेल ना तर आचार्यांना विचारा. अरे, बेभान होणारा जर पंथ जर दिसत असेल शास्त्रामध्ये, अरे जर वेडा होणारा असेल तर तो म्हणजे आचार्य आहे. मध चक्रधर द्या, मध चक्रधर द्या म्हणणार. आपण कधीच म्हणत नाही हो, कधीच नाही. आपण अनेक वस्तू मागतो, अनेक या आपल्याला सुखमय जीवन सार्थक करणाऱ्या वस्तू मागतो, पण अहो त्याही पेक्षा वेगळा जर असेल ना तर तो परमेश्वर आहे ना, त्याला मागा. त्याला जर मागलं ना तर तुमचं सोनं आहे ना, जे परीश आहे का नाही, ते त्या तुमच्या लोखंडाला परीश करणारं जर वस्तू असेल तर ती आहे. आणि तीच म्हणजे दास्य आहे. तेच म्हणजे दास्य आहे की जे माहीमभट्टाला सांगितलं आणि शेवटी सांगितलं तर माहीमभट्टाला म्हटलं ते दास्य, ते मोचक महत्वाचं दास्य आहे. कारण की तिथूनच आपण तिथपर्यंत जात असतो, तिथूनच आपली जो प्रवास आहे तो तिथूनच चालू होतो. आणि ते दास्य त्यांना सांगितलं, ते दास्य ते. म्हणून दास्य करता आल्या पाहिजे. एखाद्या स्थानावर गेलो, आता सद्भक्त बाया आहेत काही, पण कमी आहेत. आता प्रत्येक बाई आहे, बाया आहेत. मला एक सांगा, तुम्ही सकाळी उठल्याच्या नंतर तुमच्या गावामध्ये मंदिर असतो ना? आहे का नाही? मंदिर आहे ना?
बरं, कोणती तरी बाई आहे का तर ती बाई दररोज सकाळी उठल्याच्या नंतर ब्रश केल्याच्या नंतर मंदिरात जाते का? बरं, गेली तरी डोकं ठेवती, पण कोणती बाई आहे का ती झाडू वगैरे मारती? आहे का? नाही. एखादी तरी जातो आपण मंदिरात. मंदिरात गेलो, नाना प्रकारचे कपडे घालतो, कपडे घालून ठणून म्हणून त्या ठिकाणी जातो, सुंदर असं वस्त्र घालतो. माणसंही तसेच करतात, मस्त कपडे घालतात, शर्ट घालतात, जातात. चप्पलही बघा, खाली काढायची तर चप्पल सुद्धा त्या पायऱ्यांच्या वर नेतात, आहे का नाही? तिथपर्यंत जातात. चप्पल सुद्धा खाली घालत नाही, कारण काटे रुततात, काट्यांची वेदना होती आपल्याला. अहो, तिथपर्यंत जातो आपण. फुलंही नेतो, सोबत फुलं घेऊन जातो. भाव बघा, फुलं आपल्याला न्यायची आहे देवाला, तिथं अर्पण करायचे आहे. एकदम सुंदर हार घेतो, 100 रुपयाचा हार घेतो, 100चा जर नसेल तर 150चा हार घेतो, 150चा जर नसेल तर 200चा घेतो. अहो, देवासाठी वस्त्रही घेतो, सुंदर असे फळही घेतो, आणि गेल्याच्या नंतर जे पॉलिथिन आपण सोबत नेतो ते देवाला हारही वाहतो, विडाही वाहतो, फळही वाहतो, आणि जी पन्नी जी आहे, जी आपण पन्नी नेतो ते पन्नी कुठं टाकतो? तिथंच टाकतो. हे दास्य आहेत का? आहेत का दास्य? आहेत का? एखादी वस्तू जरी नेली ना तर ते वस्तू सुद्धा आपण कुठे टाकतो? त्या परमेश्वराच्या ठिकाणी टाकतो. अहो, भाव नाही. महत्वाचं आहे त्या ठिकाणची दास्य करणं, याचीही काळजी घेणं हे महत्वाचं आहे. दास्य करणं हे महत्वाचं आहे. अनेक गोष्टी आहेत की ते आपल्याला कळत नाही. अनेक वस्तू आपण करतो, देवाला आपला भाव असते, सुंदरमय असते, पण त्या ठिकाणी आपण काय करतो? विधी करताना अविधी लावून घेतो, विधी करताना आपली अविधी होते. म्हणून दास्य हे महत्वाचं आहे. बाबांची सूचना आलेली आहे. शेवटचं वाक्य सांगतो, शेवटची एक लीळा सांगतो आणि माझं व्याख्यान संपवणार आहे. आपण जे आज या ठिकाणी पोथी भासत आहोत, आपण रिद्धपुराकडे जाऊ. रिद्धपुरामध्ये मार्गरोडी आहे. त्या ठिकाणी रिद्धपुरामध्ये एक मार्ग आहे. त्या मार्गामध्ये 600-700 लोक आहेत. त्या ठिकाणी सगळे लोक जमलेले आहेत, सगळे जमलेले आहेत. त्या रिद्धपुराला जरी यायचं असलं ना तर लोक आधीच्या काळामध्ये काय करायचे माहित आहे का? 12 मैल अंतरावर आपले चप्पल काढून ठेवायचे आणि ते चप्पल तिथं एखाद्या झाडाला बांधून द्यायचे आणि तिथून रिद्धपुराला पायी चालत यायचे. रिद्धपुराला पायी चालत यायचे. रिद्धपुरामध्ये जे मार्ग होतं, आता त्यांना तर माहिती होतं मार्ग आहे म्हणजे इथं दीर्घ लघुसंख्या हे आहेच, करणे आहेच. मग आता हे तरी कुठं टाकत असतील? त्यावेळेस त्या 600 लोकांचा मार्ग होतं. तिथे एक बाबा होते. त्या बाबांची लोकसंख्या, त्या मार्गाची लोकसंख्या किती होती? 600 होती. आणि ते 600 लोक सगळेजण मूत्र आणि दीर्घ हे तिथंच करायचे. पण कसे करायचे? त्या टोपल्यांमध्ये ते गोळा करायचे. आणि त्या टोपल्यांमध्ये गोळा करायचे. जसं मार्गामध्ये प्रत्येकाला व्यापार असतो. या ठिकाणी पोथी आहे. एखाद्याला पाण्याचा व्यापार आहे, एखाद्याला संडास साफ करण्याचा व्यापार आहे, एखाद्याला दक्षिणा करण्याचा व्यापार आहे, एखाद्याला वाढ करण्याचा व्यापार आहे. तसं त्या ठिकाणी मार्गरूढी चालू होती. आणि त्या मार्गरूढीमध्ये हे व्यापार चालू होतं. आता हे व्यापार एखादी शायना व्यक्ती करत नव्हता. मग त्यावेळेस जो एक व्यक्ती होता तो अज्ञान होता, त्याला काही कळत नव्हतं, वेडा होता, थोडा बावळट होता, त्याला काही समजत नव्हतं, शिक्षण झालं नव्हतं. आणि अशा त्या येड्या गाबाळ्याला त्या ठिकाणी दिलं, तो व्यापार सांगितला. आणि त्याला सांगितलं, त्या बाबांनी, जे बाबा आहेत त्यांनी सांगितलं की म्हणे, अहो तुम्ही दररोज आहे ना, ही जी स्वच्छ आहे, जे मूत्र आणि दीर्घ आहे, हे जे आहे हे टोपल्यामध्ये जमा करायचं आणि 12 महलाच्या पलीकडे तुम्ही टाकायचं. असं दैनंदिनी चालू होतं.
दैनंदिनी चालवत असा व्यापार चालू होता. तो दररोज हेच करायचा. सकाळी उठला, कावड बांधायचा, बांबूची कावड बांधायचा, तो मानीवर टाकायचा, 2 टोपले बांधायचा, 2 डबे बांधायचा आणि ते 2 डबे घेऊन तो 12 महलावर 12 महलाच्या पलीकडे जायचा. आणि 12 महलाच्या पलीकडे गेल्याच्या नंतर तिथं त्या ठिकाणी तो काय करायचा, ते डबे स्वच्छ करायचा आणि परत यायचा. असा क्रम झाला. त्याच्यानंतर आता खूप दिवस झाले, बाबा थकले. बाबांची आता जाण्याची वेळ आली. त्यावेळेस बाबा म्हणतात, आता मला या मार्गाची धुरा ही कोणावर तरी मला सोपवायची आहे. मार्गरूढी आहे, सत्य आहे बरं का, ही खोटी नाही, सत्य आहे की ही गोष्ट एकदम आहे. तुम्ही ऐकली नसेल, संत लोकांनी सगळ्यांना माहित असेल, पण प्रापंचिक लोकांना माहित नसेल. बघा, तो येडा गबाळा माणूस, त्याला काही कळत नव्हतं. असा क्रम झाला. बाबांनी सूचना केली, म्हणे हो सगळं काही आहेत. सगळे त्या ठिकाणी ज्ञानवान मस्त विद्वान पंडित होते, एकदम धुलंधर लोक होते. त्या ठिकाणी खूप चांगले लोक होते. ज्ञानासाठी कोणीही थांबणार नाही असे व्यक्ती होते. आणि त्याच्यामध्ये बाबांनी सगळ्यांना बोलवलं, सगळा मार्ग बोलवला. सगळा मार्ग त्या हॉलमध्ये बसवलं आणि बसवल्याच्या नंतर सगळ्या मार्गातील सर्व संत मंडळींना सूचना केली, म्हणे आता मला या मार्गाचा उत्तराधिकारी निवडायचा आहे. आता प्रत्येक व्यक्ती म्हणू लागला, आता बाबा माझं नाव घेणार. एखादी ज्ञानी आहे तो माझं नाव घेणार, त्याच्याही पेक्षा ज्ञानी आहे तो म्हणे माझं नाव घेणार, एखादी अहंकारी आहे तोही माझं नाव घेणार. असं ते त्यांच्यामध्ये चर्चा होऊ लागली. आणि त्या सगळ्यांना सोडून ते बाबा म्हणतात, हा जो येडागबाळा होता हा बसला होता, एखाद्या कोणत्यामध्ये बसलेले आहेत, त्या ठिकाणी ते विचार करत आहेत, ते रडत आहेत, मनोमन रडत आहेत. त्यांच्या मनामध्ये हा विचार झालेला आहे, आता माझे गुरु जाणार आहेत, मी पोरका होणार आहे, माझं कोण आधार करणार. असं ते विचारामध्ये तो रम्मान झालेला आहे. आणि त्या रंभणामध्ये जे तिथले आचार्य आहेत ते त्यांना बोलवतात, अहो इकडे या, बोलवतात आणि सर्वांच्या समोर सांगतात की आता माझा या मार्गाचा उत्तराधिकारी हे आहेत. कोण आहेत? आता माझ्या या मार्गाचे उत्तराधिकारी कोण आहेत? हे आहेत. ते म्हणजे कोण? दंते गोपाळदास. ते आहेत, हे माझे इथून पुढचे उत्तराधिकारी आहेत. माझ्या गेल्याच्या नंतर जर ही प्रतिष्ठा जर द्यायची असेल तर ही त्यांना द्या, ही त्यांना द्या. आणि त्यावेळेस बाबा काही दिवसाच्या नंतर सरले, सगळी झाली, सुसुरसे झाली, 10वा झाला, 12वा झाला, सगळं झालं. आणि झाल्याच्या नंतर आता सर्व मार्ग, जी मार्गरूढी आहे ती मार्गरूढी आता आपल्याला परत चालू करायची आहे. बाबाला ज्यांना सोपवली होती या मार्गाची दुरा त्यांना आसनावर आरूढ करतात. बाबा म्हणतात आता तुम्ही आसनावर आरूढ व्हा. आणि त्यानंतर ही सगळी विधी झाली. आणि त्याच्यानंतर 12वा 10वा झाला. आणि झाल्याच्या नंतर बाबा म्हणतात आता 10वा 12वा झालेला आहे, आता जी मार्गरूढी आहे ती आपल्याला प्रारंभ करायची आहे. बाबा दररोज आपण पोथी करत होतो, ती पोथी आपल्याला प्रारंभ करायची आहे. त्यावेळेस जो व्यक्ती आहे, जे स्वच्छ दररोज भरायचे आणि 12 महिलावर टाकायचे, त्याला काय करणार? त्याने घोकलं नाही, काही नाही हो, शास्त्र घोकलेलं नाही, काही घोकलेलं नाही. बघा ना, आणि तो उत्तराधिकारी झाला आणि त्याला काही येत नाही. अशा या येड्या गाभाऱ्याला बाबांनी प्रतिष्ठा दिली. अशा या व्यक्तीला आमची धुरा यांच्यावर सोपवली. याला काय येतं? म्हणून असे परीक्षा बघणारे असतात ना हो. कपडे बदलले हो, कपडे बदलले, कपड्यातल्या आतले माणसं आपण बदलतो का हो? होतात ना, चुका होतात ना. अरे अनेकांकडून चुका होतात, पण तीच चूक वारंवार होऊ नये अशी त्या ठिकाणी होते. की जे मी म्हणणारे होते, जे मला म्हणणारे होते, जी मी याच्यापेक्षा विद्वान आहे, हा काय लावणार आहे, म्हणून त्याचा आता काहीतरी करायचं. आणि ते काय केलं, त्यांनी थांबवलं. म्हणे आता याची आपल्याला परीक्षा झाली, याचा आपल्याला काम करायचं आहेच असं ठरवलं. बाबा बसले, आसनावर बसले. आणि बसल्याच्या नंतर पहिलं प्रकरण चालू झालं. पहिलं हे प्रकरण चालू झालं. आणि पहिलं प्रकरण चालू होत असताना तो मला रडू लागला. म्हणे आता देवा परमेश्वरा तू सहाय्य कर,
तू माझा करता करविता आहे, मला सहाय्य कर असं म्हणून ते विचार करू लागले. पहिलं प्रकरण चालू झालं. सृष्टीमध्ये कवने करणे मुंची जेना एके परमेश्वर भी तोची परमेश्वर निर्व्यो निराकार असे परिकृपा वसे सावेऊ साकारू होय अवतरे आपुले सनिधान दे ते दास्य मोच. हे पहिलं प्रकरण बघा. पंतात जर पहिलं प्रकरण जर लागले असेल, हे छोटस एक सूत्र जर लागले असेल, तर हा एक सूत्र 1-2 दिवस नव्हे हो. बघा ना, ज्याला येडं गाबाळ आपण म्हणत होतो, ज्याला काही येत नव्हतं म्हणत होतो, त्या व्यक्तीने सलग 6 महिने लावलं हो. किती महिने? 6 महिने. हे त्या पोथीचा महत्व आहे. म्हणून आज या ठिकाणी जे लावत आहेत ना, ही पोथी आहे. आणि खरोखर जे बाबा आज लावत आहेत, सगळ्यांच्या मनाला स्वच्छ करत आहेत, सगळ्यांच्या मनाला निर्मळ करत आहेत. खरोखर माझी तर या ठिकाणी बोलण्याची काही अशी लायकी नाही, पण तरीही सुद्धा मला बोलण्याची संधी दिली. बोलण्याची संधी दिली. माझ्याकडून काही चुकभूल झाली असेल, अविधी मला घडली, तर माझी क्षमा असावी. मी नतमस्तक होऊन क्षमा मागतो. आणि जे काही माझ्याकडून चुकलं असेल, तर ते आपण मायपणा करून मला क्षमा कराल. आणि जे चांगलं असेल ते आपण आपलं सार्थक कराल, अशी मी या ठिकाणी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. माझ्या लांबलेल्या शब्दांना विराम देतो आणि सर्वांना एकदा आपण जयघोष करायचा आहे. सर्वज्ञ श्री स्वामी की जय.